बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय आहे असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। आरोपींना कोर्टात आणलं जातं तेव्हा टीम अवतीभोवती असते। ही बी टीम आरोपींना सर्व प्रकारची मदत करत असते। तसंच हा अशा प्रकारचा जो दावा आहे तो धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे। हे लोक असे समर्थन करतात जसं याचं कोणीच काहीही करू शकत नाही असा आरोप देखील धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे CID ऑफिसनी। मग तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा। मग हे लोक कुणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही?